तर बघा इथे ही जी पापडी आहे ना सनमायकाची ती निघालेली आहे, तर ती सुद्धा तशीच राहणार, ती काय करू नाही शकत. इथे ही लाईट आहे, ही लाईट सुद्धा जॉईन करून बघते मी, तर लागली तर चांगलीच गोष्ट आहे, पण कदाचित नाही लागणार कारण ते बंद आहे. हॅलो, कसे आहात तुम्ही सर्व? तर फ्रेंड्स बघा इथे ना सर्व भरण्या मी खाली करून वॉश करण्यासाठी ठेवलेल्या आहेत. तर त्यांना ह्या सगळ्या भरण्यांना ना मी हे करणार. तर इथे डुगूचं बघा काय चाललेलं, तो पण मध्ये मध्ये करत होता. आणि आता एवढ्या सगळ्या भरण्या धुवून मी सुकायला ठेवणार आहे उन्हामध्ये. त्याला ना चांगलं 2 दिवस तरी असं कडकडीत ऊन देईल, कारण की त्याच्याने ना आपल्या ज्या पण वस्तू आपण त्यात ठेवतो ना त्या व्यवस्थित राहतात. हॅलो, नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स हा आहे ना व्हिडिओचा दुसरा पार्ट 2 आहे तर क्लिनिंगचा. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की ना मी पार्ट 2 व्हिडिओ घेऊन येईल, कारण की काय होतं सगळा एकत्र व्हिडिओ टाकला ना तर खूप मोठा व्हिडिओ होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघायलासुद्धा मग तो मोठा व्हिडिओ आवडत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आहे ना व्हिडिओ मोठा टाकल्यामुळे ना जरा म्हणजे हेच होतं, प्रॉब्लेमच होतो. त्याच्यामुळे म्हटलं की चला थोडा शॉर्टमध्येच टाकूया, कारण की तुम्हालासुद्धा बघायला मजा येईल आणि मलासुद्धा म्हणजे अपलोड करायला मजा येईल. त्यामुळे तर आहे ना आज मी सगळी म्हणजे काल सगळी भांडी वगैरे म्हणजे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं, मी सगळी भांडी मी अगोदर क्लीन करून घेतली, ट्रॉल्या वगैरे सगळं क्लीन केलं. त्याच्यानंतर आहे ना आता ह्या ज्या ट्रॉल्या क्लीन म्हणजे ही भांडी वगैरे काढून घेतली. ट्रॉल्या अजून पुसून वगैरे घेतल्या आहेत, तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलंच माझं. फक्त हे आहे ना आता ज्या ह्या भरण्या मी काढून ठेवल्या होत्या ना, तर त्यातलं सगळं धान्य आहे ना मम्मीनी मला सगळं काढून खाली करून दिलेलं आहे. तर मम्मी होत्या माझ्यासोबत मदतीला, तर मी मम्मीला जास्त काय पाण्याचं काम देत नाही, कारण की काय आहे ना आमच्या घरची जी लादी आहे ना तिथे थोडं पण पाणी सांडलं ना की पाय वगैरे घसरतो, तर भीती वाटते. आणि शेवटी किती पण म्हटलं तरी म्हातारा माणूस आहे, तर मम्मीला म्हणजे मम्मी पडेल वगैरे याची मला भीती वाटते. तर मी मम्मीला पण सांगते तुम्ही पाण्यातले कामं नका करू. तर इकडे आहे ना मी त्यांना सांगितलेलं तुम्ही मला फक्त सगळ्या धान्य वगैरे जे आहे ना बाटल्यांमधलं म्हणजे बरण्यांमधलं ते मला तुम्ही सगळं काढून द्या आणि मी सगळं क्लीन करते. तर आहे ना मी इथे सगळ्या बरण्या मम्मीनी खाली करून दिल्या. डुग्गूसुद्धा होता तिथे मस्ती करायला. तर डुग्गूचं आम्ही काही किचनमध्ये करत असलो ना की डुग्गूचं मध्ये मध्ये चालू असतं काय ना काय आणि तो येत राहतो आणि ही भरणी घे, ते भरणी घे, हे सांड ते सांड, खूप काय केलं त्याने. एक तर असं केलं ना की एक मी मुखवासाचं बाटली भरून ठेवलेली होती, जी जेवल्यानंतर बडीशोप वगैरे आळी वगैरे जे असतं ना ते खायची भाजून वगैरे चांगली. आणि त्याने काय केलं ती बाटली हातात घेतली आणि फेकून दिली. फेकल्यावरती ना सगळं किचनमध्ये ना काचा झाल्या आणि पूर्ण काचा झाल्यावरती ना पूर्ण असं आणि ते पण नेमकं त्याने इशीच्या पायावर फेकली. मुळात त्याला काही कळलंच नाही, पण त्याने असाच करतो, काय ना काय घेतो बघतो आणि टाकून देतो. तर तिथे त्याने तसंच केलं आणि सगळे काचा झाल्यावरती आहे ना मी काच उचलायला गेली तर माझ्या दोन्ही बोटाला काच लागली. तर हे ना मला क्लिनिंग करायला खूप अवघड जात होतं, झोंबत होतं. तरीसुद्धा म्हणजे कसं साबणाचं पाणी वगैरे लागलं तर आपल्याला त्रास होतोच ना, पण करण्याशिवाय पर्यायसुद्धा राहत नाही. तर असो, लहान बाळे काय करू नाही शकत आणि त्याने मुद्दाम थोडीच ना केलेलं. तर असं होतं. तर इथे ना माझी सगळे काचेच्या भरण्या आहेत ना मी सगळ्या घासून घेतलेल्या, कारण माझ्याकडे ना काचेच्या भरण्या मला खूप आवडतात फ्रेंड्स, खूप म्हणजे खूप आवडतात आणि छान वाटतं एक. आणि असं म्हणजे आपण किचनमध्ये वगैरे पण काचेच्या भरण्या जसं सेट वगैरे लावला ना तर खूप सुंदर दिसतो, म्हणून मला खूप आवडतं. तर म्हणून मी इथे काचेच्या भरण्या वगैरे माझ्याकडे भरपूर आहेत. मी डाळींसाठी, मसाल्यांसाठी, कडधान्यासाठी सगळ्या ह्याला ड्रायफ्रूट्सला वगैरे सगळ्या ह्याला मी ना काचेच्या भरण्याच वापरल्या आहेत. रवा, ओट्स, पोहे हे सगळ्यांसाठीच. तर मी
मी ह्याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच की मी काय काय भरलं आहे बर्नीमध्ये वगैरे. तर मला आज आहे ना जायचं होतं डीमार्टला. तर मी म्हटलं की आधी ह्या सगळ्या भरण्या ज्या आहेत ना त्या क्लीन करून घेऊ आणि मग नंतर तुम्हाला एकदा फायनल दाखवू. तर जेवण वगैरेसुद्धा मम्मीनी बनवलं होतं आणि नाश्ता वगैरे आमचा अगोदर झालेला आणि नंतर मम्मीला मम्मी कसं म्हणजे वरवरची जी कामं असतात ना जेवण वगैरे हे बनवणं किंवा नाश्ता वगैरे तर हे मी मम्मीला सांगितलं होतं की मम्मी हे तुम्ही करून घ्या. म्हणजे कसं होतं ना की मी एकदा भांडे घासायला लागले ना की मग मला त्याच्यातून गॅप घ्यायचं झालं तर मग मला कंटाळा येतो नंतर एकदा भांडी अर्धवट सोडून जर मी म्हणजे स्वयंपाक वगैरे करत बसले आणि खूपच म्हणजे किचनवरती खूपच पसारा होता भरण्यांचा वगैरे. तर मी मम्मीला म्हटले की तुम्ही मला अर्धा तास द्या, मी पूर्ण भरण्या वगैरे क्लीन करून देते आणि नंतर मग तुम्ही स्वयंपाकाला वगैरे लागा, तोवर मी म्हणजे दुसरी कामं आवरते. तर इथे ना मम्मी स्वयंपाकाला वगैरे लागणार होते तर माझ्या आता थोड्याच भरण्या राहिल्या होत्या. त्यात पण डुगूने काय केलं, ह्याच भरण्यांमधली आहे ना एक गोल भरणी आहे ना त्यातली एक गोल भरणी तो घासलेली घेऊन गेला आणि त्याच्यामध्ये जी डाळ होता म्हणजे आपण डाळीला जी गोल चमचा घेतो ना त्या चमच्याने ना तो जोरजोरात त्या भरणीला वाजवत होता आणि तिथेच माझी भरणी अजून एक फुटली. तर असं आहे डुगू. आणि काचा वगैरे ना मी असं लिक्विडनेच पुसले आहेत बघा, किती छान आणि चकचका निघाले आहेत. तर अशा सगळ्या काचा जर आपण क्लीन केल्या ना तर मी हे करत असते हफ्त्यातून एकदा वगैरे. पण ह्यावेळेस काय झालं ना की मला क्लिनिंग जास्तीची करायची होती, म्हणजे डीप क्लिनिंग करायची होती. म्हणून म्हटलं की चला डीप क्लिनिंग करेल तेव्हा आता पूर्ण परत काढेन. मग त्याचं थोडं थोडं काढल्यानं मग ते राहूनच जातं. तर इथे बघा आता ह्या सगळ्या गोष्टी अशा सेट करून लावलेल्या आहेत, थोड्याशा बाकी आहेत. त्याच्यानंतर अजून थोडंसं वॉश करायची भांडी वगैरे बाकी. इथे बघा या काचेच्या बरण्या वगैरे सगळ्या वॉश करून मी ना उन्हात ठेवल्या होत्या. तर आता त्याच्यामध्ये पण धान्य वगैरे भरायचं आहे तर ते भरू. आणि इथे आता एवढी भांडी पडलेली आहे ती आणि बाकीचं थोडंसं असं सेट करायचं आहे. तर हे सगळं असं पुसून घेतलेलं आहे कारण ह्या भरण्या आत्ताच थोड्या दिवसांपूर्वीच घासून ठेवलेल्या होत्या. तर मम्मीने त्यांना पुसून वगैरे घेतलं आहे, फक्त हे डबे क्लीन करायचे. तर बघा असं छान प्रकारे असं आता ह्याच्यामध्ये हे डबे लावले ना तर अजून सुंदर दिसेल. तर चला आणि हे बघा असं हे छान क्लीन केलं ना आणि इतकं आता चकचक वाटतं ना, असं वाटतं लादी छान स्वच्छ धुवून काढल्यासारखीच वाटते. तर ना हे लिक्विड खरंच खूप छान आहे. तुम्ही ना घरी बनवा, आठवड्याभरासाठीचं बनवा, गॅसला वगैरे यूज करा, टाईल्सला यूज करा, खूप छान निघतात, चकाचक निघतात. जेवढं पण चिवट चिकट डाग असेल ना तो त्याच्याने निघून जातो. जास्त घासायची वगैरे गरज पडत नाही. मला नाही पडली जास्त घासायची गरज. किती आरपार दिसतंय ना. तर अशा प्रकारे तर बघा इथे ही जी पापडी आहे ना सनमायकाची ती निघालेली आहे. तर ती सुद्धा तशीच राहणार, ती काय करू नाही शकत. इथे ही लाईट आहे, ही लाईट सुद्धा जॉईन करून बघते मी, तर लागली तर चांगलीच गोष्ट आहे. पण कदाचित नाही लागणार कारण ते बंद आहे वाटतं. आणि इथे तरी पण प्रयत्न करेन. आणि इथे बघा थोडंसं सेट झालं आहे, थोडंसं आता बरण्या वगैरे जेव्हा लावेन ना तेव्हा अजून छान असं सेट दिसेल. तो वाला पण एकदा मी तुम्हाला सेट करून झालं ना व्यवस्थित सगळं तर पुन्हा एकदा तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. तर चला पुढे. तर फ्रेंड्स बघा इथे ना मी सगळ्या बरण्या ज्या आहेत ना त्या क्लीन करून स्वच्छ करून ठेवल्या आहेत. म्हणजे झाकणंसुद्धा अशी छान स्वच्छ करून ठेवले. तर इथे तुम्ही पाहू शकता. आणि काही स्टीलची डब्बीसुद्धा आहेत ज्याच्यामध्ये मी उरलेली ग्रोसरी वगैरे ठेवून देते जेव्हा लागेल तेव्हा काढायला. आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे माझी ना जी शिल्लक राहिलेली ग्रोसरी आहे ना म्हणजे काही मसाले वगैरे डाळ वगैरे आहे ते तिथे मी ना डब्यांमध्ये म्हणजे जे अर्धं जे सामान होतं ना ते मी असं थैल्यांमध्ये बांधून ठेवलं आहे. आणि ते आता बघू कसं काय मॅनेज करायचं आहे. म्हणजे नवीन जे ग्रोसरी आणणार आहे ना ते सुद्धा मला भरून ठेवायचे. ते इथे आहे. इथे अर्ध्या माझ्या हे आहेत काय म्हणतात ते बरण्या काचेच्या. आणि इथे पण हे बघा ह्या भरण्या आहेत. तर इथे ना मी ह्या ऊन देण्यासाठी लावून ठेवलेल्या आहेत. कारण की कडक जर त्या सुकल्या ना उन्हामध्ये तर मग आहे ना धान्य वगैरे असं खराब होत नाही, वस्तू खराब होत नाहीत.
तर इथे बऱ्याचशा म्हणजे अर्ध्यापैकी जास्तीच्या बरण्या ह्याच्यामध्ये मॅनेज झालेल्या आहेत. तर आता मी ग्रोसरी आणेन ना, तर तीसुद्धा मी कशी तुमच्यासोबत म्हणजे काय काय कोणत्या ग्रोसरी घेऊन जी येणार आहे, ती कोणत्या बरणीत काय काय टाकणार आहे ना, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. तर असा होता एकंदरीत क्लिनिंगचा व्हिडिओ. आणि खूप म्हणजे क्लीनिंग करणं म्हणजे तर हे खूप हेक्टिकचं असतं, पण तरीसुद्धा खूप छान वाटतं. कारण की सगळ्या बरण्या वगैरे अशा छान छान चकचकीत दिसल्या. मेन म्हणजे काय माहिती आहे का, मला बरण्यांना डाग वगैरे असले किंवा स्टीलच्या भांड्यांना डाग वगैरे लागतात ना आपल्या हाताचे किंवा उष्ट्या हात, तर मला ते ना आवडत नाही खरं तर. आणि म्हणून मग आहे ना मला असं ते क्लीन करणं मला सोपं वाटतं. कारण की अजिबातच मला ह्या सगळ्या गोष्टी नाही आवडत. आणि तसंही मला ग्रोसरी वगैरे भरायची होतीच, कारण की भरपूर दिवस झाले मला ग्रोसरी वगैरे आणायची होती. आणि मी ह्याच बघत होती की म्हणजे असं ठरवलेलं जेवढं आहे पहिलं तेवढं सगळं संपवून घेऊया आणि नंतर मग सगळं एकदम आणता येईल वगैरे. तर अशा प्रकारे मी सगळं घेऊन आली आहे आणि घेऊन येणार आहे. आणि आज मी डीमार्टला चालली आहे, तर मी म्हटलं की चला पहिलं क्लिनिंग वगैरे सगळं करून घेऊया. इथे पण काही सामान आहे, तर आता जी उरलेली सामान आहेत ना, तर ते म्हणजे जे भरण्या धुतल्या वगैरे आहेत ना त्याच्यामध्ये टाकून द्यायचे. एवढे कपडे माझे धुवायचे राहिले. मशीन ऑलरेडी चालू आहे. मशीनचे हे कपडे एक फिरती मशीन झाली ना की पुन्हा हे वगैरे कपडे टाकून देणार आहे. आणि हे एवढे भांडे आणि हे भांडे, हे शेवटचे भांडे घासलेत मी. म्हणजे आता संपूर्ण ऑलमोस्ट क्लिनिंग वगैरे सगळं झालेलं आहे. सगळ्या ट्रॉल्या वगैरे पुसून झालेल्या आहेत. जर तुमची इच्छा असेल ना की मी किचनची टूर द्यावी, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला किचनची टूर देईल पूर्ण. आणि तुम्ही जर मला असंच विचारलात ना की आम्हाला किचनची टूर बघायचे, तर मी नक्की करेन. तर आता काहीच नाही, जेवण वगैरे पण सगळं हे झालेलं आहे. आणि परवा आहे संकष्टी, तर हे एकंदरीत मी असं केलं आहे. कारण की ना आता थोड्या दिवसांनी ईशीची एक्झाम पण सुरू होणार आहे. त्याच्यानंतर मग बाहेर म्हणजे गावीसुद्धा जायचं आहे. तर मग परत नंतर काही क्लिनिंग वगैरे करायला मिळणार नाही. आणि आमच्या देवीची जत्रा वगैरे पण येते. तर बघू, जर पौर्णिमेला जायला जमलंच, चैत्र पौर्णिमेला, तर जाण्याचा प्रयत्न करेन मी. तर एकंदरीत असं आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स. आणि चला, व्हिडिओला लाईक करायला बिलकुल पण विसरू नका फ्रेंड्स. प्लीज 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 लाईक करा. कसे आहात तुम्ही सर्व? फ्रेंड्स, आत्ताच आम्ही ना डीमार्टमधून जाऊन आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवते. डीमार्टमधून सामान बघा, एवढ्या पिशव्या भरून आणलेल्या आहेत. आणि तर हे बघा, एवढ्या पिशव्या भरून आणलेल्या आहेत. आणि आज काही ओपन नाही करणार आहे, कारण की आता बराच उशीर झालेला आहे. उद्या जेव्हा ओपन करेन ना ग्रोसरी, तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेन. तर इतक्या सगळ्या गोष्टी आहेत, वस्तू आहेत. थोड्या काही काचेच्या वगैरे पण बॉटल्स आणि कप वगैरे आहेत, तर ते उद्या तुमच्यासोबत शेअर करेन. तर चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.